वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीव तारुणिवरा कृता पुता ईधरा दातारा करुणाकरा वर्मते द्यावे विभो गुरुजरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिव्ये स्तवै वेदे सांगपदक्रमोपनिषदेर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशं तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. दंडवत हो. कालच्या दिवशी आपण ऋषीचं कुळ बघितलं आणि आता जन्मेजय वैशंपायनला म्हणतोय आता सुखदेव हा आईच्या उदरात 12 वर्ष कसा राहिला हे कथा आम्हाला आता सांगा. आजचा दुसरा अध्याय सुरुवात होत आहे. ऐका पांडव कुळी समर्थ राया परीक्षितचा सुतू. पांडव कुळामध्ये परीक्षित राजा त्याचा मुलगा जन्मेजय नाम विख्यात हस्तिनापुरीचा. ऐका कोणी एक अवसरी हस्तिनापूरमध्ये कोण्या एका दिवशी ब्रह्महत्या फिटल्यावरी त्याला ब्रह्महत्या घडली होती जन्मेजयाला. तर ती ब्रह्महत्या फिटल्यानंतर जन्मेजय रावी प्रश्न करीतो. राजाने प्रश्न करतो वैशंपायनाप्रती. रावो म्हणे ऐका हो ऋषी सहज एक प्रश्न आठवला मज. व्यास पराशराचे पूर्वजन झाले कुठून. म्हणे व्यास पराशराचे पूर्वज कसे काय झाले हे मला सांगा. मला हा प्रश्न अटकतो आहे तर या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे. आणि तयाचे कोण गुण कोण कुळ कोण ठाव कोण मुळा आणि ते तुम्ही सांगिजे सकळ मनोभावे. आणि तुम्ही काही मनात इच किंचितही किंतु परंतु न धरता आम्हाला स्पष्ट सांगा. ऐशी जन्मेजयाची पृच्छा ऐकून संतोषला वैशंपायन मुनी. म्हणे ऐक राया विश्वंभरापासून पूर्वज जयाचे विश्वंभर राजापासून ज्याचे पूर्वज आहे ते त्रेतायुगापासून पूर्वज आहे. वैशंपायन झाला बोलता राया चित्त देऊनी ऐके कथा त्रेतायुगापासून समूळ आता सांगे सारी. म्हणे तुला आता त्रेतायुगापासून समूळ सर्व सांगतो म्हणे. ऐका प्रांत काशी खंडामध्ये राया प्रयाग तीर्थाचे संधी जयती नगरी राव सुबुद्धी राज्य करी संतोषे. आणि काशी खंडात प्रयागराजमध्ये जयतीनगर त्या ठिकाणी राजा राज्य करत होता. काय सांगू त्याची नाणूक तो संपत्ती कुबेरापेक्षा अधिक. म्हणजे त्याची नाणूक एवढी होती की कुबेराजवळ जेवढं धन होतं तेवढं त्याच्याजवळ होतं विश्वंभर राजाजवळ. तैसेची सकळ नगरीचे लोक आनंद भरात. तेथल्या नगरातले लोक सर्व आनंदात राहत होते. तेथे असे एक विश्वंभर ब्राह्मण तो पंडित महाविपन्न राव त्याचा करी सन्मान नाव लौकिका भारी. आणि त्या ठिकाणी एक विश्वंभर ब्राह्मण होता. तो मोठा महापंडित होता. राजा त्याचा कधीही सन्मान करत असे. आला म्हणजे त्याला बसायला चांगलं उच्च आसन करायचं आणि त्याला आदरातिथ्य करायचं असं राजाच्या ठिकाणी त्याचा फार मान होता. ऐका प्रांत तया प्रभावती नामे ब्राह्मणी महापतिव्रता सुंदर कामिनी. त्याच्या पत्नीचं नाव विश्वंभराच्या पत्नीचं नाव प्रभावती होतं आणि ती महापतिव्रता होती. सहदेव पुत्र ती लागून तिला एकच सहदेव पुत्र होता. लढीवाळपणे उभयताची अतिप्रीती. आई वडिलांचं अतिप्रेम मुलावरते. आणि मग पुढे मग कधी न बोलती उणे उत्तर. त्याला काही उणं बोलत नव्हते. त्याच्या हातून चूक जरी झाली तर त्याला प्रेमानं हाका मारत होते. त्याच्यावर रागवत नव्हते. ऐसे करिता दिवस गेले अपारत. या ब्राह्मणाशी नाशे खूप दिवस गेल्यानंतर पुत्र सहदेव थोर झाला असे. मग त्या मुलगा थोर झाला मोठा झाला. मग त्याचं लग्न करावं. मग तयाचा विवाह केला हर्षे परी काही विद्येचा लेश नशे मतीमुळं. आणि त्याचा आनंदानं लग्न केलं परंतु त्याला विद्येचा लेशच नव्हता. ज्याने विद्या शिकली नाही त्याला कुठून विद्येचा लेश येणार आहे.
सहदेवजवळ पाचारीला त्याशी विप्रबोध करता झाला. म्हणे रे अवधार्य काळ सरता आला या जीवदेहाचा. आता म्हणे बेटा इकडे ये माझ्याजवळ. सहदेवा माझा काळ आता जवळ आला आहे, माझं काही खरं नाही. मग आता तू काही विद्वत्ता घेतली नाही, तू तसाच राहिला. मग आता तुझं कसं चालावा चरितार्थ, तुझ्या मागे बाई राहील. म्हणून तो त्याला म्हणतो म्हणे रे अवधार्य का संवत्सर 10 सहस्राची संख्या असे म्हणू देहाची. त्या संवत्सर 10,000 10 सहस्राची संख्या असे मनुष्याच्या देहाची. त्या टायमाला मनुष्य देहाचा 10,000 वर्षाचं आयुष्य होतं त्या टायमाला. हे काळ घटना त्रेताची असे पुत्र राया. ही त्रेतायुगातली घटना आहे म्हणे. आता तो समय आला जवळ आणि तुझं नाही. आता माझा पृथ्वीवरून जाण्याचा समय आला आहे आणि तुला काहीच विद्येचे बळ नाही. हे सर्व नगरीचे लोक जवळ कसे बसू देतील. हे लग्न ह्या राज्यातले लोक तुला जवळ कसे बोलवतील, तुझा आदर कसा करतील, तुला प्रेमाने कसे जवळ धरतील. कारण तुझ्याजवळ विद्या नाही, ज्ञान नाही. तू कोणाला काही सांगू शकत नाही, कोणाचं भविष्य करू शकत नाही, भविष्य सांगू शकत नाही. मग तुला लोक कसे काय जवळतील. अरे माझी राज्य दरबारी मान्यता, तो तुझं पुसेन कधी सर्वता. अरे माझी राज्याच्या दरबारी मान्यता आहे, पण तो तुला कशाला पुजेन, कारण तुला काही लेशच नाही त्या ज्ञानाचा. तर मी एक उपाय सांगेन आता, तो तू करी. मग मी तुला एक उपाय सांगतो आणि तू कर. मग सहदेव म्हणे पित्याची तुम्ही चिंता न करा मनाची. जे सांगाल वचनाची ते मी करीन. मग सहदेव म्हणतो बाबा तुम्ही जे सांगाल तुमच्या वचनाप्रमाणे मी करणार म्हणे. तुम्ही काही चिंता करू नका. तव तो म्हणे या देहाशी प्राण जाईल त्या दिवशी नेतील मधला अग्निडागाशी. तू समीपत्र राहील. ज्या दिवशी म्हणे माझा देह गेला त्या दिवशी मला अग्निडाग द्यायला नेतील. त्यावेळेस तू तिथं जवळच राहजो. भरजर झाली तनुशी माझी मस्तकाची कवटीशी. काढून घेई जे प्रयत्नशील ठेवी जे एकीकडे. आणि मग असं सर्व झाल्यानंतर सर्व लोक घरी जातील अग्निडाग दिल्यानंतर. मग तू थांबजो इथं. आणि तुझे सर्व गेल्यानंतर माझ्या मुंडक्याला आग लागून चामडं जळाल्यानंतर मग तू ती काढून घेजो म्हणे. आणि ती एकाकडे लपून ठेवजो. आणि ते उगाळून घ्यायचे पाणी. तिला रोज उगळवायचे खडकावर आणि तिचं पाणी प्यायचं म्हणे. म्हणजे तुला त्रिकाळ ज्ञान होईल. ते उगाळून घ्यायचे पाणी प्राशन करावे प्रतिदिनी. मग तू होशील त्रिकाळ ज्ञानी. जाणशी भविष्य. मग म्हणे अशा प्रकारे तू त्रिकाळ ज्ञानी होऊन आणि भविष्य जाणतील. ऐसे निरूपण केल्या 7-5 दिवस लोटल्या. विश्वंभर भटाशी लवलायान झाली देवाज्ञा. असे 5-7 दिवस गेले आणि विश्वंभर भट पृथ्वीवरून सरले गेले वर. मग त्यांचा अग्नी लावला त्या स्थानी गौतमी तटी. गौतमी नदीच्या तीरी त्यांना अग्नी दिला. ऐसा अज्ञा दिदल्यावरी सकळ विपले गेले आपले मंदिरी. मग सहदेव ती अवसरी राहिला तिथं. सर्व ब्राह्मण लोक घरी गेल्यानंतर सहदेव बाजूलाच राहिला. आणि मग भरजरीत देखोनी शिर कमळ सत्वर काढी विप्र बाळ गंगेच्या तटाशी आढळण ठेविले प्रयत्न करून. मग त्यानं काय केलं ते काढलं, त्याचं मुंडकं कापून घेतलं आणि ते गंगेच्या आपला गोदावरी गोमतीच्या तीरी ठेवून दिलं. असं ऐसी क्रिया सारुनी नेम सहस्र ब्राह्मण देऊनी भोजन टिळे विळे दक्षिणा गोदान तृप्त केल्या. असं सर्व झाल्यानंतर त्यानं ब्राह्मणाला जेव घातलं बोजू त्याचं कार्य केलं. आणि ते तृप्त झाल्यानंतर मग सखदेव भागीरथीचे तिरी. भागीरथी गोमती नाही भागीरथी. प्रतिदिनी प्राशितसे खापरी 2-3 दिवस तो सुरू केलं त्यानं. तवावची भाडळी आली सुंदरीनं आली तेथं. जव ते घोळून भरली वाटीन लावून या मुखी पोटी. घोटीन पाहून तिने दृष्टीन बैसली आडमार्गी. तिनं पाहिलं का नाही हा काय घासतो आहे म्हणे आणि पेतो आहे म्हणे. मग त्यानं तो त्याचा कार्यक्रम झाला
आणि त्यानं ती कवटी एका हिवराच्या झाडात ठेवून दिली आणि तो निघून गेला. मग तो निघून गेल्यानंतर ह्या भाडळीने जे पाहिलं होतं हा काय करतोय म्हणून तिनं मग ते कवटी काढली आणि तिले घाटून कुटून काटून पूर्ण पिऊन गेले, काहीच ठेवली नाही शिल्लक. शवदेव गेला नगरा माझी भाडळी, सत्व पाहुणी आली सहजीन तव, शिरकवच विराजमानी देखती झाली. करुणी आश्चर्य आणि विवेक म्हणे याचा गुण असेल सकळईक, तेव्हा विप्र वाटी भरूनी घेत असे म्हणे याचा काहीतरी फायदा आहे म्हणून तेव्हा तर हा कवटी घासून पितो आहे, मग आपण बी पिवा. घेऊन गेली उदकाजवळी पात्री घोळूनी खापरी, समोळी तिने प्रासलीन तव तेथे दुसऱ्या दिवशी. सहदेव गेला पायाशी न दिसे, मग काही तयाशी डोक्याले लावला हात. मग तिनं त्या दिवशी काय केलं, तो गेला आणि ती गेली ते कवटी आणली आणि सर्व ते म्हणे याच्यात काहीतरी आहे म्हणून तिनं सर्व उघडून पिऊन गेली. आणि पेल्यानंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सहदेव आला. तो पाहतो डोक्याला हात लावून बसला, कसं झालं आता. म्हणे मी पापी अधमदैवहीन करंटा निर्लज्ज मुळापासून, पित्याने सांगितला प्रयत्न तो झाला निष्फळ. मी म्हणे पापी दलितरी आहे म्हणे, करंटा आहे, निर्लज्ज आहे मुळापासून. बापानं जे सांगलं होतं ते पण करू शकलो नाही म्हणे, किती अभागी आहे म्हणे. त्राहित आहे परमात्मा निर्लज्ज, तो बी निष्फळ झाला. जे बाबानं सांगितलं ते बी निष्फळ झालं, काहीच फळाले आलं नाही. वनी व्याघ्र कुपी सर्प तृणभेदी मूषक, त्राहे त्राहे परमात्मा कर्णभेदे की पलायते. इत्यादी कर्माची गती. मग भाडळी झाली त्रिकाळज्ञानी. मग ह्या अशी कर्माची गती घडल्यावर भाडळी त्रिकाळज्ञानी झाली. पुढे आली अमावस्या समोती महापर्व काळ, तव नगर लोक राज समस्त चालले काशी पहावया विश्वनाथ. मग त्या टायमाला लगेच समोती अमावस्या आली. समोती अमावस्या आल्यानंतर सर्व लोक काशीला निघाले विश्वनाथाच्या. त्यावेळेस भाडळी होती ते पुसी लोकाशी म्हणे तुम्ही का जाता दुरातरा, जे फिरा मागे इथं पहा चमत्कार. अरे म्हणे तुम्ही काय चालले म्हणे काशीला, इथंच चमत्कार आहे पहा म्हणे काय चमत्कार होतो. सोमवती घटिका नक्षत्र गेली या काय कराल. अरे सोमवती घटिका नक्षत्र संपल्यावर तुम्ही तिथे जाऊन काय कराल, त्याच्यापेक्षा इथं करा मी सांगते तसं. शिरे उदकी तीर्थ घेऊन हाती, तो भाडळी झाली मंत्र बोलतीन. मग तिनं लोकांना सांगितलं जा पाण्यात आणि पहिले डोकसे वल्ले करा आणि मग वंदळीत पाणी घ्या, मी मंत्र म्हणते. मंत्र बोलती मूर्तू पाहून या पाहिली घटका नक्षत्र निर्मळन, तेव्हा खुणाविले जन सकळन. म्हणे द्या बुडी करंग युग्न अंजुळन भरुनी वाळवाना. मग म्हणे आता बुड्या मारा आणि हे पाणी तर याच्यात सोडा, पाण्यात पाणी सोडा हातातलं आणि बुड्या मारा आणि खालून जमिनीची वाळू घेऊन या दोन्ही हातानं. भाव धरुनी वाळू मधुर, सर्वजण आले बाहेर, सर्वांच्या हाती हिरे कंकरण देखील दृष्टी. आणि ते पाहता अरे साडी येतो आपल्या त्याच्या प्रत्येकाच्या हातात हिरे माणिक मोती याचे खडे. ते विचार करू लागले बापा हे तर काही आहे म्हणे. ऐसे नवल वर्तले भारी राव आला दर्शना, सपरिवारी आरत्या घेऊन सकळणारी ओवाळती भाडळीची. आणि मग काय राजा म्हणे बापा हिने तर सर्व लोकायला हे केलं. त्या टायमाला राजाही होताच नदीमध्ये बुडी घालायला, बुडी घ्यायला. बुडी घेऊन आणि तोही वाळू आणला, त्याच्याही हातात हिरे रत्न जडीत निघाले. राजा आश्चर्यचकित झाला. अरे म्हणे बापा हे तर काही खतरनाक मुलगी आहे, चला हिची आरती पूजा अर्चा करू. मग तिला सपरिवार घेऊन भेटला, तिची पूजा अर्चा केली. सहदेवाशी लागले ध्यान भरभिरा तोंडाकडे पाहून उभा राहिला. आणि सहदेवाला ते दिसलं आणि ते भरभर पाहतोय तिच्या तोंडाकडे. अरे मया बापानं जे सांगलं होतं की तुला त्रिकाळ ज्ञान येईन, तर मग हिनंच मग ही वाटी पिऊन गेली आहे, कारण मला वाटी दिसली नाही. मग आता मग तो तिच्या तोंडाकडे टकमक पाहू लागला. जैसे क्षेत्र असे महेशाचे देवळं, खाली भागीरथी वाहे निर्मळ, तैसी भाडळी पूजनी सकळन गेले लोक. मग खाली जसे महादेवाचं मंदिर होतं आणि खाली भागीरथी नदी होती,
आणि तिथं ती वाद होती. तैसे लोकांना भाडळीची पूजा केली आणि सरे गेले. मग सहदेव करुणी म्हणे विचारू, म्हणे तुझा कोठून अज्ञान कवन गुरु. भाडळी बोले प्रत्युत्तरू ते ऐके आता. मग हा सहदेव तिले म्हणतोय भाडळीले, तू या गुरु कोण आहे, तुला कोणापासून ज्ञान झालं आणि तू कोण आहे सांग म्हणे मला. तो भाडळी म्हणे नदी तटाकी तुम्ही खापरी घोळून घातली मुखी, तेच मी वाटून प्याली एकेच वेळी. म्हणे तुम्ही जे खापरी पेले उगाळून तेच म्हणे मी कुटून काटून सगळी पिऊन गेली एकाच टायमाले. तसेच मद ज्ञान झाले प्रबळ, कळू लागले गत भविष्य सकळ नाहीसे. कोणी विप्रासी तळमळण सुटली कैसी. म्हणे ते तिचं ऐकलं आणि त्याला फार तळमळ झाला. आता राग बी आला त्याला, काय करावं आता. हिनं सर्व आपलं घेऊन घेतलं. म्हणे ऐसी कैसी पापिनी कोठूनी बैसली होती गे वैरिनी. कैसी माझी विद्या चोरून नेली गे त्वा. अशी कशी पापीन चांडाळीन म्हणे कुठं लपून बसली होती, मी विद्या चोरून नेली म्हणे तू ना. हां अरे वा हे तर काही झालं म्हणे. मज नाही विद्या म्हणून वेगी पिता सांगून गेला मृत्यूप्रसंगी. आता तुझं काय म्हणू हतभागी, मजे भाग्य अभाग्य मी अभाग्य तुझे भाग्य थोर. तो म्हणे माझ्या बापानं मला सांगून गेला होता की तुला काही ज्ञान नाही, तर मग मी मेल्यानंतर मी डोक्याची कावटी उघडून पेजो, तुला ज्ञान येईन. आणि आता ते मी थोडीशी पेलो आणि बाकीची तू न सर्व पिऊन गेली आणि तू ज्ञानवान झाली. आता मी अभागी म्हणेन, तू भाग्यवान आहे बापा. मग भाडळी म्हणे द्विज तिल्लका होणार ते न चुके ब्रह्मधिका. तेथे मानवाचा काय लेखा असेल पैन. मग ते म्हणते जे भाग्यात असेल ते होईन, त्याच्यात मानवाचा काय दोष आहे म्हणे. मलाही काय माहिती होतं की याच्यापासून असं होईल. तुम्ही पेले म्हणून मी बी पेली. तव विप्र म्हणे तू बोलली प्राणाप्रमाण, तर ऐक माझे एक वचन होई जे प्रिया मज लागून करू उत्सव थोर. मग तो म्हणे बाय आता तू तर माया घेऊन गेली मै विद्या, मग आता एक काम कर ना, माझ्याशी लग्न कर, मी तुझा पती होतो, करू आपण संसार. मग ते काय म्हणते, तर ऐका माझे एक वचन होई जे प्रिय मधवा. ऐसे ऐकुनी द्विजाचे उत्तर भाडळी झाली थोरन. तेव्हा नेदी प्रतिउत्तर धरले मौन. आणि तिच्या मनाला एकदम दचक पडला की हा डायरेक्ट आपल्याला म्हणतोय की तू माझी पत्नी होय. तिला डायरेक्ट वचक पडला आणि तिनं मग बोलणं बंद केलं, खाली मान घातली. ते उत्तर देत नव्हते. सहदेव म्हणे बोल धडकरी संदेह काय तुझ्या अंतरी. मग म्हणे भाडळी सुंदरी पाहिजे हिनोत्तम. मग ते काय म्हणते, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण उच्च नीच पाहावं लागते म्हणे कसं. भाडळी म्हणे विप्र म्हणे हिनोत्तम म्हणशी तर गोत्र सांग तू मजशी. ते म्हणे मी ही नाही तर मग हिनोत्तम म्हणे. तर तो ओळखून गेला त्यानं की अरे हे कोणत्या तरी हलक्या जातीचे आहे, म्हणून तो म्हणतो तुझं गोत्र काय आहे सांग मला. भाडळी म्हणे मातांग वंशी जन्म झाला माझा. वार्ता ऐकून सहदेव द्विज म्हणे असो हे गोष्ट गुज. पुढे होणार ते होई जे सहज पाहून घेऊ. आता हे पाय जे झालं ते होऊ दे, तू सांगू नको, मी सांगतो सर्व. जे पुढे होईल ते पाहून घेऊ आपण, पहिले तर लग्न करून घे. अशी दृढ उत्तर बोलला बोली. सहदेव भाडळी सोयरी झाली. केले वचन प्रमाण घराशी नेली. आरंभिले लग्न. मग काय त्याची सोयरीक बी झाली आणि लग्नाला बी गेले. बोलावले विप्र ज्योतिषी. पाहिले रास नक्षत्राशी. फाल्गुन शुद्ध सप्तमीशी लग्न असेल. फाल्गुन शुद्ध सप्तमीला लग्नच ठरून घेतलं सहदेव भाडळीचं. आयती करून सकळ सिद्धी 5 दिवसाने मिरविली हळदी. तो वरी ठेविल्या नगरामधील परक्या गृही. जोपर्यंत तिला हात 5 दिवस हळद होती तोपर्यंत नगरात म्हणजे गावात एका दुसऱ्याच्या घरी ठेवून दिलं होतं तिला. गुप्त कोणाला माहीत नसताना असे ठिकाणी ठेवून दिली. ऐसे झाल्या 5 दिवशी हळद उतरली. ऐसा 16 झाली आवरी राव जन्मेजय प्रश्न करी. एक संदेह माझे अंतरी राहिला असेल. मग तो जन्मेजय राजा काय म्हणतो, वैशंपायन ऋषीले म्हणे की
जन्मेजय मला एक संशय आहे माझ्या अंतरात, माझ्या मनात, तो सांग. राव म्हणे, भाडळी प्रनिली तिचे आईबाप का नाही आले, तिचे गोत्र शाखा नाही कळली, ते कैसे. मधु भारत तथा सरिता राज्य भोगे ईश्वरा इति. मूळ पुरुषनास शोनिधिता गुह्य जाणती गजेंद्रा. मग जे अतिगुह्य आहे तो राजेंद्रालाच माहिती आहे. मग ते कसं. मग म्हणे वैशंपायन म्हणे, राया ते सांगीन राख गुह्यार्थ ऐकता विकल्प तुझ्या मनात उद्भवेल. तू असा मनामध्ये विकल्प उद्भवू नको घेऊ, तुझ्या मनात विकल्प निर्माण होईल म्हणून तू असं बोलू नको. मी शुद्ध सांगतो तुला. विकल्प शब्द ऐकून ओझा मनाशी समजला जन्मेजय राजा. तर ऐसे असूनी ऋषी आत्मजा प्रनिली कशी. असं असल्यावर सुद्धा तिचं लग्न कसं झालं तो विचारून राहिला. तिला परनिली. मग रायाशी ऋषी म्हणे, ऐक तू म्हणी न धरी कल्पना कलंक तथा तव भोगसी अधिक दुःख म्हणून. अरे हे तर तू कलंक आणि मनात कल्पना धरली, विकल्प धरला तर ते किती दिवस भोगशील हे सांगता येत नाही या दुःख. म्हणून तू मनात विकल्प धरू नको. विकल्पारंभा ते प्रेतत्व निर्विकल्पबद्धते सुहृदय करोती क्रिया दशदिन प्रवर्तते. 10 दिवसामध्ये सर्व करतात. दुःख असलं की 10 दिवसाची क्रिया असते ते. वैशंपायन म्हणे, राया अवधारी ऐक कथा सांगेन सारी सकळ श्रोत्याच्या अंतरी संतोष होई. मग वैशंपायन म्हणे, राजा शांतता धर, कथा सांगतो सर्वाला शांतता होईल, सर्वाचं मन प्रसन्न होईल. राया जे वेळी आली वचन माता ते वेळी गोष्ट राखिली गुप्त. राहिला परिहार करोनी गोत्रज समस्त तोषविलान. सर्व गोत्रायले समजून सांगलं की आमच्या बामणाची पोरगी आहे आणि असं असं झालं. मग म्हणे मी ना हिच्याबरोबर लग्न केलं. लोकायला सांगून राहिलाय तो, ते लपून राहिलाय. असो राया गुण घेईजे दुर्जन तो सांडीजे. दुर्जन सोडवून द्यावं लागतो, गुण घ्यावा लागतो. भाडळी विद्या पावली जे तेने किती झाली. आणि तिला विद्या पावली त्याच्यापासून काय झालं. आता तिच्या मायबापाचे तुझं नाव सांगेन ग्रामाचे कवन कुळ गोत्र यांचे ते ऐक. आता तुला तिचं नाव, तिच्या आईबापाचं नाव, त्याचं गोत्र काय आहे, ते कोणत्या जातीचे आहे, कोण्या गावचे आहे ते सांगते म्हणे. ऐक सांगतो म्हणे. वैशंपायन ऋषी म्हणे, जयंतपूर नगरामध्ये ईशान्य कोणी नितंबूर महापटराणी ते स्थळी मायबाप दोन्ही राहती जाण. जयंतपूर आहे ईशान्य कोण्याला, त्या ठिकाणी नितंबूर महापटराणीचं गाव आहे. त्या स्थळी मायबाप दोन्ही राहतात. पिता नाम रत्नाकर बोरड बोलती, माता नाम मालाई म्हणजे त्याची कन्या जाणी जे प्रसिद्ध जगी. आणि ही जी प्रसिद्ध झाली आहे जगात हे त्यांची कन्या आहे. कोणाची. मालनी आणि रत्नाकर. बोरड त्याचं आडनाव बोरड. तयाचे राऊत कुळ गोत्र बसोर. हे दोष माझ्या सांगता विचार हो तसे दुःख कन्येचे फार करती श्लोक. आणि मग हे सांगताना शोक करतात लोक. जैसे बालक मृत्यू झाली या परी ऐसी आलाप करी सुंदरी. ते म्हणे माझी सकुमारीन गेली कुठे. जसं एखादी बाईचं मुलगं मरतं ते किती आकात फोडून रडते, तशी हिची मुलगी हरवली होती. ती भेटत नव्हती. तिनं दरी खोरी विहिरी आड सर्व तपासलं. आजूबाजूच्या 12 कोसापर्यंत त्याने तपासलं पण त्याला ते मिळाली नाही. हो तसे कन्येचे दुःख कन्येचे फार करीती शोक. उपल्या वेचवाया वनाशी गेली. नेनो झोटिंगे तेथे ग्रासली की चोर राऊतावर पडा झाली. तेही न कळे. आणि गौऱ्या विचारली गेली होती म्हणे. आणि तिकडे का कोण्या झोटिंगनं नेली, भुताळानं का कोणं नेली काही पता लागला नाही.
पित्याने पाहिले नदी आडवीर ग्राम देऊळ 4 कोस चौफेरी सगळे सोयरे समीप दुरावरी कोठे न भेटे. सगळ्या सोयऱ्या सर्व्यातून विचारलं त्यानं, पण ती कुठंच मिळत नव्हती भाडळी. ऐसे ते पाहून आले समस्त परी कोठे न लागे तिचा अंत. मग निश्चळ होऊन निवांत बैसले गृहाची. मग सर्वादूर पाहून थकले, शांत बसले घरात. आता जे अशी भेटीन तर भेटायची असली तर भेटीन, आणि नाही भेटायची असली तर नाही भेटणार, आशा सोडून दिली. तया नगरीची भरीत पेठ रस्ता चौकडून आले भाट. कीर्ती सांगती भादळीची गोष्ट नि एकमेकाची. आणि ती मोठी पेठ होती त्या नगराची, मोठी पेठ होती आणि रस्ता चारीकडून रस्ता होता. मग दुसरे बामण एकमेकाला सांगत या भाडळीची गोष्ट सांगत तिथं रस्त्यावर सांगत होते. ते म्हणती जयंत नगरा माझी भाडळी संपत्ती एक असे द्विजी. काय सांगू विवाह केला आजी झाला 1 मास. आणि म्हणे त्या जयंत नगरामध्ये भाडळी नावाच्या मुलीचं लग्न झालं, 1 महिना झाला म्हणे बा. काही सौदा वस्तू घ्यावया वेगळे. भाडळीची माता गेली होती. यायचं हे बोलणं चालू होतं आणि भाडळीची माता काही दुकानावर सौदा वस्तू आणायकरता आली होती. तिने ते ऐकली. ते गोष्ट ऐकून विचार वेगे करी विचार. ते ऐकून ते विचार करायला लागली की गड्या हे लोक सांगतायत, हे खून खान सांगतायत, तर आपल्या मुलीसारखीच मुलगी वाटते आपल्याला, मग आपली तर नाही. म्हणून मग ते लगेच घरी गेली. मग तशीच झडकरी येऊन रत्नाकराशी सांगितले. ते म्हणे हो ऐका प्राणवल्लभा, नवल ऐकली एक कुमारीची शोभा. तिची गुणकीर्ती फाकली प्रभा, पृथ्वीवरी एक पोरगी आहे म्हणे बुवा. आणि तिची नितंबपूरमध्ये एवढी तिची हे ख्याती वाढली आहे की जोनी तो तिच्या घरी जाऊन तिच्या घरी तिची पूजा करताय, तिला जेवायला बोलवत आहे, तिला दान दक्षिणा देत आहे, वस्त्र देत आहे, भरभर देत आहे. आणि ते जसं सांगते तसंच होते. म्हणे हो ऐका प्राणवल्लभा, नवल ऐकिले एक कुमारीची शोभा. तिची गुणकीर्ती फाकली प्रभा पृथ्वीवरी. ऐसा साकल्य वर्तमान ऐकोनी परस्परे करती अनुमान. भार्या म्हणे चला तेच वर जाऊ पाहून आपल्या दृष्टी. मग हे सर्व ऐकल्यावर 2 नवरा बायको विचार करतात, चला आपण जाऊन येऊ, तिथं पाहून येऊ, मनातली शंका तर मिटून जाईल, आपल्या डोळ्याने पाहिलं जाईल. मग ते जावे ऐसा झाला नेम. चालती म्हणती चला जाऊ फेडू भ्रम. आता पुढील कथेचे अनुक्रम. गोपीनाथ इति श्री भागवते महापुराणे दशमस्कंदे शुकदेव चरित्र पुण्य पावन पापनाशन सहदेव भाडळी विवाह संपूर्ण कथा 2य अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आता आज सहदेव भाडळीचा विवाह संपला आहे. आता विवाहाच्या नंतरचा भाग नंतर घेऊ. दंडवत हो.